बेस्ट एमर्जिंग प्लेयर देखील त्याच खेळाडूला दिलं जाणार आहे. मागच्या वर्षीमधील बेस्ट परफॉर्मरला हे अवॉर्ड आपण या ठिकाणी देऊन त्यांचा गौरव करणार आहोत. चला तर फायनल मॅचला सुरुवात होते. काउंट डाऊन स्टार्ट नाव. चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. दोन्ही अंपायर्स आमच्या मैदानामध्ये आहेत. 2 ओव्हरचा सामना. फायनल काउंट डाऊन. चॅम्पियन ट्रॉफी चषक कोण उचलणार? चला चौदरपाडा प्रतीक सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा प्लीज. चला दोन्ही संघ मित्रांनो आपलेच आहेत आणि कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही याची आपण काळजी घ्या. चला प्रेक्षक खेळाडू कक्षासमोर पहा, मैदानाच्या आतमध्ये आहेत. आम्ही 7 स्टारला विनंती करतो तिकडे लक्षपूर्वक काळजी घ्या. लखन पाटील चला त्या प्रेक्षकांना अगदी मैदानाच्या आय थिंक बाउंड्री लाईनच्या पलीकडे उभे करा प्लीज. चला प्रेक्षकासाठी एक सुवर्ण संधी आहे, परंतु या ठिकाणी चॅम्पियन ट्रॉफीसाठी 7 स्टार ग्रुपला आपण जर पाहिलं तर या विभागातील भाग्य विधाते विद्यमान सरपंच शिवसेना उपजिल्हा प्रमुख आदरणीय विजयदादा पाटील यांनी मात्र आर्थिक सहकार्य केलेलं आहे. त्यांचं मी 7 स्टार ग्रुपच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. विजेत्यानं सेमीफायनल मध्ये 2 विकेट्स प्राप्त केले होते. त्यासाठी कुलदीप पाटील याकडे 2000 रुपये कॅश प्राइज आलेला आहे. परंतु हा सामना संपल्यानंतर आपण पारितोषिक देणार आहोत. चला चौदरपाडा सगळं सलामी जोडी प्लीज. आता मात्र या ठिकाणी तुम्ही जास्त विलंब करू नका प्लीज. आणि मेहर 11 बापगावला विनंती आहे कुठल्या प्रकारे सेलिब्रेशन करण्यासाठी एकत्रित येऊ नका, कारण यानंतर तुम्हाला बॅटिंग करायची आहे. फायनल काउंट डाऊन आता सुरू झालेला आहे. चॅम्पियन ट्रॉफी 2025 कोण उचलणार त्याचं चित्र नक्कीच आपल्याला आता त्याचं रिझल्ट त्याचा आपल्याला निकाल आता काही क्षणातच या ठिकाणी मिळणार आहे. फक्त 2 षटकांचा हा सामना, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे त्या अनुषंगाने मात्र षटकामध्ये कपात केली गेली. परंतु टाळ्यांच्या गजरानं आता मात्र सलामीची जोडी प्रतीक वाकडे आणि त्याच्या सोबतीला आदित्य वाकडे आणि षटकाला सुरुवात करेल गोलंदाज मेहर 11 बापगाव संघाच्या वतीनं ओमकार दलवी. प्रेक्षकांच्या हातून गर्दी पाहतोय आपण. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. शेवटचा सामना या स्पर्धेतील कोण उचलणार चॅम्पियन ट्रॉफी. आणि या स्पर्धेमध्ये पाहिलं तर पहा 4 संघाने टॉप केलाय, परंतु एकच ट्रॉफी असणार आहे. जो संघ चॅम्पियन पद उचलणार आहे, चॅम्पियन इथे मात्र हा सामना जिंकणार आहे, त्याच संघाला आपण ट्रॉफी देणार आहोत. परंतु जी कॅश प्राइज आहे ती मात्र 4 संघांना आपण देणार आहोत जे टॉप संघ क्वालिफाय झाले होते सेमीफायनल मध्ये. चला ओमकार आपण खेळायला सुरुवात करा, कारण यानंतर तुम्हाला बॅटिंग करायची आहे. प्रत्येकीच ऑन स्ट्राईक, आधी वाकडीज नॉन स्ट्राईक वरती. पहिला चेंडू हवेत खेळलाय, मिड ऑफला बीट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली चाललाय, झेल होण्याची दाट शक्यता. कॉट बाय आर्यन मेहर. पहिला धक्का लागत असताना टीम चौदरपाडाला प्राइज विकेट, सबसे बडी विकेट असंच म्हणावं लागेल. आता सर्वात मोठा खेळाडू प्रतीक वाकडे ते 0वर आउट होतोय. फायनल मॅच मध्ये हा दबाव प्रतीक वाकडेला झेलता आलेला नाहीये. 0वरती बाद होणारा पहिला खेळाडू जवानुमान चौदरपाडा संघाचा ओमकार दलवीला सफलता मिळाली आहे. मेहर 11 बापगावनं कमाल केली. काल गोल्डन बाउंड्री लगावत असताना स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवलच्या विरोधात सेमीफायनल मध्ये विजय मिळवला आणि फायनल मध्ये आता आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवर ओमकार दलवीनं विकेट प्राप्त केली आहे. आणि विकेट कोणाची ज्यानं पूर्ण स्पर्धा गाजवली तो प्रतीक वाकडे 0वर आउट होतोय. हो निश्चितपणे. आणि ओमकार आपण तर मेहर 11 बापगाव संघाचा विचार केला तर जिथून जो गोल्डन चौकार लगावला तिथून मात्र या संघाने पाठीमागे वळून पाहिलं नाहीये. अशा रीतीने मात्र त्यांचा प्रवास या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि या फायनलमध्ये पहिल्या चेंडूवरती सफलता मिळवणं ही सुद्धा मात्र खूप मोठी गोष्ट आहे. आणि पाहू शकला तर 3ऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज कुणाल आलाय, कॅप्टन कुणाल. हो पाहू शकाल अगदी ड्राईव्ह चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय. अगदी कव्हर पॉईंटला दीपूर क्षेत्ररक्षक वशीम सिंधू येतोय वेगानं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला, परंतु कुठेतरी चित्त्याच्या चपलाईने मात्र 2 धावा मात्र पूर्ण केला गेला. समीर अशा क्लायमेटमध्ये जास्त फटके हवेत खेळणं गरजेचे आहे की सिंगल डबल्स वरती जास्त भर टाकणं गरजेचं आहे? सिंगल डबल्स येणं फार महत्वाचे आहेत, कारण अशा क्लायमेटमध्ये हवेतून बॉल वेगाने ट्रॅव्हल होत नसतात आणि त्यामुळे तो प्रयत्न करावा लागेल. मैदानी फटके मारून तुम्हाला रन्स कंप्लीट करावे लागतील. कशी बशी एक फायटिंग टोटल तुम्हाला सेट करावी लागेल 2 ओव्हरमध्ये. ओमकार दलवी पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. कुणाल ओ यावेळेला पुन्हा एकदा पॉटोमॅनचा चांगला वापर. समोर लॉंग ऑनच्या दिशेने बॉल येतोय. शालिकनं खूप चांगली फिल्डिंग केली आहे. संपूर्ण स्पर्धेचा आपण विचार केला तर चांगल्या कॅचेसही त्याच्या माध्यमातून बघायला मिळाल्या. एका धावेने स्कोर पुढे 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय.
हो, कुणाल चांगला तकनीचा वापर करतोय, कारण अगदी या छोट्या बाकलीपनं तो मात्र खेळण्याचा प्रयत्न करतो आणि आतापर्यंत 3 धाबा त्याच्या बाटमधून निघाला. एक गडी बाद एक संत सुरुवात पाहतोय आपण फायनलच्या लढतीमध्ये जे हनुमान चौधरपाडा संघाचे, याचं कारण टिचून मारा सध्या ओमकार दलवीकडून पाहायला मिळतोय. ओ स्टँड अँड डिलिव्हर फटका हवेत केला, उंच जास्त गेलाय, शालिक चेंडूच्या खाली म्हणजे चूक होणार नाहीये. दुसरा धक्का देत असताना ओमकार या अंतिम सामन्यामध्ये प्रतिस्पर्धी संघाला. चर्चा त्याच नावाची सुरू होती, शालिक भुईर या नावाची चर्चा सुरू होते आणि काय झेल त्यानं पकडलाय. एकाही वेळेला त्याच्याकडून चूक झालेली नाहीये संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि या मॅच मध्ये देखील चांगला झेल पकडला. आदित्य वागडेने कदाचित कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकलं नसावं की या क्लायमेट मध्ये कसा खेळ करावा आणि त्यानं त्याचा स्वाभाविक खेळ सुरू केला आणि तिथे तो फसलाय. विकेटचं पतन. मी नेहमीच म्हणतो की शालिक भुईर एका खेळाडूचं काम नाही तर तो 2 खेळाडूंचं कधीही काम करत असतो. पाहू शकाल लॉंग ऑन वरती तो अगदी स्टेट उभा होता आणि वाईड क्षेत्रामध्ये येऊन तो त्याने झेल कंप्लीट केला. आणि आता मात्र पंकज कडून मात्र भरपूर काही अपेक्षा असतील. त्याच्या सोबतीला कुणाल, जे 2 सलामीवीर आपण पाहिले ज्यांनी या स्पर्धेमध्ये अगदी धाबांचा पाऊस पडला, ते मात्र या ठिकाणी फेल ठरले आणि दोघेही आपण जर पाहिले तर शून्यावरती बाद झाले. ओमकार लीडिंग आहे, चेंडू हवेत, विकेट कीपर योगेश पाटील चेंडूच्या खाली, अजून एक धक्का, धक्के पे धक्का दे धक्का, तू चल में आया, अशीच भूमिका सध्या तरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. लागोपाठ विकेट वरती विकेट, ओमकार ऑन फायर, ग्रेट बॉलिंग. बालरामजी मेहर यांचा संघ तुम्ही पाहतात. सध्या जबरदस्त भन्नाट फॉर्मात असलेले हे सर्व खेळाडू. गतवर्षी देखील चांगल्या ट्रॉफीज त्यांनी जिंकल्या आणि या वर्षाच्या सुरुवातीला ज्या हनुमान चौधरपाडानं भल्या भल्या मोठमोठ्या संघांना गारद केलं, त्या संघासमोर मेहर 11 बापगावची जादू आपल्याला आता काम करताना दिसते. ओमकार दलवीच्या मनगटातील ताकद आता आपल्याला काम करताना दिसते. मैदानामध्ये पाहू शकाल सिंधू ब्रदर्स सध्या आपण पाहतो. एका बाजूला वसीम सिंधू आहे तर दुसऱ्या बाजूला यासिन सिंधू आहे. जर दोघांपैकी कोणी जर एक झेल जरी पकडला तर मिस्टर गणेश सुतार यांच्याकडून तब्बल त्या झेलसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. क्या बात आहे, खर्च आहे तो चर्च आहे. नाही तसंही वसीम सिंधू यांनी या स्पर्धेमध्ये आम्हाला सामनावीरासाठी एनर्जी ड्रिंक्स हेल देखील स्पॉन्सर केलेले आहेत. एक दानशूर देखील व्यक्ती आहे हा वसीम सिंधू, चांगला क्रिकेटर. यावेळेला पूल केला, हॅट्रिकची संधी आहे, झेल पकडणार का? लारा डाऊन दी बॉल. फायनल मॅच मध्ये हॅट्रिक कंप्लीट करणारा हा पहिला गोलंदाज ओमकार दलवी ठरलाय. ग्रेट बॉलिंग. म्हणजे या स्पर्धेतील ही दुसरी विकेट हॅट्रिक असेल, कारण पहिली विकेट हॅट्रिक आपण जर पाहिली तर विरेस्पोर्ट बाबाले संघाच्या आय थिंक कैलास रावतेने पूर्ण केली होती. कैलास रावते आणि आता मात्र गोलंदाज ठरलाय मिस्टर ओमकार दलवी. आणि हॅट्रिकसाठी बालरामजी मेहर, जे मेहर 11 बापगाव संघाचे हेड कोच आहेत, त्यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाणार आहे. ओमकार दलवी आणि आता सुनील साठी सुद्धा ते पारितोषिक चालूच असेल. सुनीलनं देखील जबरदस्त कामगिरी केली, परंतु काय गोलंदाजी केली. ड्रीम ओव्हर. फायनल मॅच मध्ये 4 विकेट, फक्त 3 धावा ओमकार दलवीच्या माध्यमातून. आपल्या आयुष्यामध्ये कारकिर्दीमध्ये ओमकार दलवी हा स्पेल कदापि विसरू शकणार नाहीये, कारण फायनलच्या लढतीमध्ये पाहू शकाल अशा प्रकारची गोलंदाजी करणं सोने पे सुहागा. परंतु एकाही बॅटरला कळालं नाही की या मोमेंटला कसा खेळ करावा. आता नवीन बॅटर राहुल मैदानाच्या आतमध्ये आला. एक मात्र कुणाल जो जमिनी फटके आपल्याला दाखवतोय. सुनील सेकंड ओव्हर. यावेळेला पुन्हा एकदा कंट्रोल या फटक्यामध्ये खूप चांगला होता. अलॉंग द ग्राउंड बॉल येतो डीप मध्ये, मिड विकेटला. लारा इज देअर. एक धाव, एका धावेने स्कोर आता पुढे गेले धावफलकावरती. 4 धावा. 4ला 4 जणू काय फुटबॉलचा स्कोर आपण इथे पाहतो की काय. दरम्यान इथे पाहू शकाल मिस्टर सागर यांचं या ठिकाणी, सागरजी रणवी यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. आपलं करतो या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि ओमकार जो विकेट हॅट्रिक कंप्लीट केली त्यासाठी सागर रणवी यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. 4 धाबा धावफलकावरती. अजून पाहिलं तर या पहिल्या डाबातील 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सुनील राऊंड द विकेट मारा करतोय. थोडासा लवकर हाच फटका फलंदाजानं समीर पेक केला. जरूर यावेळेचा हा चेंडू आपण पाहिला तर आउटसाइड ऑफ स्टंप. सुनीलकडे खरं म्हणजे अनुभव कमी आहे, परंतु त्याचा जो इम्पॅक्ट त्यांनी ओव्हरऑल या स्पर्धेमध्ये टाकलाय, भल्या भल्या खेळाडूंना त्यानं शांत ठेवलेलं आहे आणि मोठमोठ्या ओनरचं लक्ष त्यानं वेधून घेतलंय. हो निश्चितपणे, कारण छोटा पॉकेट बडा धमाका फटका हवेत केला, प्रॉपर कनेक्शन आणि फायनल मधला पहिला बॉम्ब ब्लास्ट चौदरपाडाकरांसाठी 6 धाबांचा षटकार. राहुलच्या बॅटमधून उत्तुंग षटकार पाहायला मिळाला. ग्रेट शॉट. जबरदस्त फटका पाहू शकाल रिप्ले मध्ये. अगदी राहुलच्या झोन मध्ये चेंडू हाताळला सुनीलला आणि चेंडू पहा
चाललाय 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 ओमकार दलवीच्या डोक्यावरून ज्या दिशेने ज्या ठिकाणी मेहरजी आय थिंक बारामजी मेहर उभे आहेत त्यांना मात्र मानवंदना देण्यासाठी 6 धावांसाठी सुनील पुन्हा एकदा हो अगदी पॉईंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न स्लाइस करायचा होता परंतु लाईन आपण जर पाहिली तर एक्झॅक्टली ऑप्शनच्या खूपच बाहेरची आणि आता मात्र सुनीलवरती आता थोडंसं दडपण आलाय समीर. हो डेफिनेटली दबाव आलेला आहे या कंडिशन मध्ये या क्लायमेट मध्ये त्याच्या विरोधात षटकार आपल्याला बघायला मिळाला आणि स्कोर आता 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. फायटिंग टोटल कडे वाटचाल करण्यासाठी आणखी एखादा मोठा फटका राहुल प्रयत्न करतो यावेळेला प्रॉपर मिडल झालेला नाहीये. बॉल येतोय शॉर्ट बीट विकेटला एकदा मिळाली कीपर एंडला थ्रोची आवश्यकता थ्रो आला जरूर परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाहीये. आता मात्र फायटिंग साठी पाहिलं तर मुख्य प्रवेशद्वारावरती काही गाड्या ज्या गेटवरती पार्क केलेल्या आहेत मी त्यांना विनंती करतोय की आपण त्या बाजूला घ्या. आमचे मान्यवर त्या ठिकाणी येत आहेत. प्लीज प्लीज थोडासा सहकार्य करा. आपण चांगला सहकार्य आम्हाला केलेला आहे. थोडा वेळ अजूनही सपोर्ट करा सहकार्य करा. सर्वांचं हार्दिक स्वागत. परंतु या ठिकाणी सिंगल धाव कंप्लीट केली आणि आता मात्र 10 फलक्यावरती धावा लागला गेला. आय थिंक डबल धाव तिथे मात्र पूर्ण केली. 13 धावा 10 फलक्यावरती आपण पाहतोय. म्हणजे आता फाईट बॅक करण्यासाठी इथे मात्र धावा चौदरपाडा संघाने उभारलेले आहेत कारण त्यांच्याकडे सुद्धा मात्र बॉलिंग अटॅक चांगला आहे. मॅच चांगली होईल. पुन्हा मात्र चेंडू चालला जमिनीच्या साईडने रेंगाळत मिड विकेटला ओमकार वेगाने पोहोचतो. एक धाव कंप्लीट दुहेरीचा प्रयत्न होतोय आणि पहा किती वेगानं त्या ठिकाणी जानकी बाजी लगावत कुणाल स्वतःला मात्र झोकलं कारण आम्ही खेळत नाही पैशासाठी कारण आम्ही फक्त खेळतो आमच्या गावासाठी आमच्या नावासाठी. हे ग्रामीणचं क्रिकेट आहे. या ग्रामीणच्या क्रिकेटमध्ये प्राण पणाला लावून प्रत्येकी खेळाडू खेळ करत असतो आणि काय धावलेत वेगानं. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती 15 रन्स ऑन द बोर्ड. 15 धावा स्कोर कार्ड वरती. बॉलिंग अटॅक चांगला आहे टीम जनमन चौदरपाडाकडे आणि चेसिंग करणं फायनल मॅच मध्ये कठीण असतं आपण अनेकदा बघितलेलं आहे. त्याच्यामुळे इथून मी म्हणेल आता कुठेतरी एक फायटिंग टोटल लावण्याचा प्रयत्न केलेला आहे सध्याच्या घडीला. राहुलचा तो एक षटकार पूर्णपणे या मॅचला बदलताना दिसला या डावाला बदलताना दिसला आणि आता मात्र पाहू शकाल या पहिल्या डावातील शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. 15 धावा 10 फलक्यावरती लागलेल्या आहेत आणि हा चेंडू फेस करेल राहुल. हो फटका हवेत केला आहे. पाहू शकाल लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने झेपावतो. एक धाव जरूर तिथे पूर्ण झाली आणि मात्र 2 धावा कंप्लीट. एक क्षण असं वाटलं होतं की मात्र 1 शॉट. हो हो इसे कहते हे बिना पायल के बजे घुंगरू. आता इथून एका धावेसाठी मी म्हणेल खूप जास्त टेन्शन वाढणार आहे येणाऱ्या डावामध्ये जी एक अपूर्ण धाव राहिली आहे सध्याच्या घडीला. आणि पाहू शकाल या ठिकाणी ज्या व्यक्तिमत्वाचं आपण या ठिकाणी पहिल्या दिवसापासून आतुरतेने वाट पाहत होतो नेहमीच 7 स्टार ग्रुपला नव्हे तर मात्र या विभागाला सहकार्य करत असतात. मग कुठलाही कार्यक्रम असू द्या शैक्षणिक कार्यक्रम असेल किंवा क्रिकेटच्या स्पर्धा असतील किंवा इतर काही कार्यक्रम असतील त्या सर्व कार्यक्रमांना नेहमीच आवर्जून भेट देणारी ही व्यक्ती अर्थात युवकांचे प्रेरणास्थान सन्माननीय महाराष्ट्र युवक काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस वीरेन शेठ दयानंद चोरगे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांच्या समेत पाहू शकाल संपूर्ण DY फाउंडेशन ही टीम तुम्ही पाहू शकाल. दादांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम 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 वीरेन दादा चोरगे. पाहू शकाल या ठिकाणी संपूर्ण त्यांचा हा ताफा त्याचप्रमाणे माजी उपसरपंच योगेशजी पाटील हे सुद्धा मात्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि मी नेहमीच उल्लेख करतो की चोरगे फॅमिली जिथे जिथे तिथे आमचे योगेश दादा पाटील. वेलकम सुस्वागतम. एक ग्रँड एंट्री पाहू शकाल महाराष्ट्र युवक काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि देऊया दादांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. परंतु विनंती करतो की आपण मंचकावरती येऊन असताना आपण नवा आपलं 7 स्टार ग्रुपच्या वतीनं चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये आपलं मनपूर्वक सस्नेह हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. या ठिकाणी आपण पाहतो वीरेनजी चोरगे साहेब आणि हा संपूर्ण त्यांचा ताफा या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. फायनल मॅच सुरू आहे. मान्यवरांच्या माहितीसाठी चॅम्पियन ट्रॉफी 7 स्टार प्रेझेंट ओम साई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशन च्या माध्यमातून जी आयोजित करण्यात आलेली या 7 स्टारच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही फायनल मॅच आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. टार्गेट असेल सामना जिंकण्याकरिता 17 धावांचं 17 टू विन. चला चौदरपाडा संघ चेक केला 1 शॉट आहे. शेवटच्या चेंडूवरती 1 शॉट आहे. 16 धावा इथे मात्र उभारलेल्या आहेत आणि ही चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्याकरता आता मात्र 17 धावींची आवश्यकता असेल. मेहर 11 बापगाव संघाला दरम्यान पाहू शकाल आपण हे व्यासपीठावरील दृश्य पाहू शकाल. याचं नुकतंच शुभागमन झालं. महाराष्ट्र युवक काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस
युवकांचे प्रेरणास्थान आणि आता मात्र नवीन युगामध्ये सुद्धा मात्र दादांनी पाऊल टाकलेलं आहे. सन्माननीय वीरेंजी दयानंद थोरगे साहेब आणि त्यांच्या समवेत पाहू शकाल संपूर्ण DY फाउंडेशन टीम. हो, भिवंडी ठाणे होम मिनिस्टर फेम मनोरजी तरे सरांना देखील आपण पाहतोय या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. चला योगेश विनंती पाटील. करतोय की आता मात्र जास्त विलंब करू नका. चौदरपाडा संघ तुम्हाला विनंती करतो की आपण आता खेळायला सुरुवात करा. सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर मिस्टर कामिल बर्डी आणि पप्पू सिंधू यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज मॅच ऑन आदित्य दिलं जाईल. वाकडे. पहिलाच बॉल यावेळेला फुल टॉस होता. ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफच्या दिशेने बॉल येतोय. प्रतीक त्या ठिकाणी सज्ज. 1 धाव मिळेल. योगेश सलामी करण्यासाठी आलाय. ओमकार आणि योगेश ही जोडबोली आपल्याला बघायला मिळते. हा तोच योगेश आहे ज्यानं फायनल मध्ये आज मेहर 11 बापगावला इथपर्यंत आणून ठेवलंय एका गोल्डन बाउंड्रीनं. आणि ती गोल्डन बाउंड्री अजूनही विसरू शकले नाहीत मकरंद स्पर्ट मुठबळ संघाचे खेळाडू. परंतु आता मात्र या ठिकाणी तो खेळ वेगळा होता, सामना वेगळा होता, आजचा दिवस वेगळा आहे, त्यांचे प्रतिस्पर्धी संघ वेगळे आहेत, त्यांच्या अगेन्स्ट खेळाडू वेगळे आहेत. आणि मात्र पाहू शकाल आता 11 चेंडूंचा खेळ शिल्लक या फायनलच्या लढतीमध्ये चॅम्पियन ट्रॉफीमध्ये 16 धावा अजूनही दूर. हो, फुलटॉस होता, वेगवान चेंडू पाहू शकाल. ऑनसला ड्राईव्ह केला, वाडिश मिड विकेटला मात्र चेंडू चालला काऊ कॉर्नरच्या दिशेने कुणाल वेगाने चेंडूवरती झेपावतो. दुहेरीचा प्रयत्न आणि सहजपणे 2 धावा पूर्ण. प्रत्येक धावेनंतर आता मात्र टाळ्यांचा गजर होणार, प्रत्येक डॉट नंतर शिट्ट्या फुकल्या जाणार, कारण ग्रामीणचा क्रिकेट आणि दोन्ही संघाचे पाठीराखे समीर आपण जर पाहिले भरपूर संख्येने. हो, प्रचंड प्रमाणात, कारण या दोन्ही गावांमध्ये क्रिकेटची क्रेज मोठी आहे. चौदरपाडा गावाचा आपण विचार केला तर सर्वात मोठा फॅन फॉलोविंग जर कोणत्या ग्रामीण संघाचा असेल या विभागामध्ये तर नांदखेड आणि चौदरपाडा. फार मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग या दोन्ही संघांच्या सोबतीला आपण अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये बघत आलेलो आहोत. आणि तसे जर पाहिलं तर आमने लोणारचा तो क्रिकेट आहे, त्या क्रिकेटसाठी हा विभाग अगदी वेळा आहे. हो, पुन्हा मात्र पाहू शकाल अगदी गुडघ्यावरती वजन ट्रान्सफर केलं. संत कधी चेंडू पुन्हा त्याला शॉट मिड विकेटला, पुन्हा दुहेरी धाव. सेन्सिबल क्रिकेट, कारण ओमकार आणि योगेशला ठाऊक आहे की या कंडिशनमध्ये हवेत चेंडू खेळले तर मात्र चेंडू कॅरी होणार नाहीत, क्लिअर होणार नाहीत. आणि त्याच आता मात्र युक्तीचा ते वापर करतायत आणि प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबल धावा जोडल्या जात आहेत. हो, कारण पहिल्या डावामध्ये जी चूक झाली फलंदाजांकडून जे अनुमान चौदरपाडा संघाकडून तीच चूक आता आपल्याला करायची नाहीये, हे तेच या ठिकाणी दोन्ही फलंदाज सांगत असताना. जबरदस्त क्रिकेट. 5 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्या. पहिल्या षटकाचा खेळ अजूनही मात्र पाहू शकाल मार्गस्थ आहे. एखादी विकेट आता मात्र शोधावी लागेल आदित्य वाकडेला या फायनल मॅच मध्ये. हो, फ्लॉइंग शिकण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला नाही व्यवस्थित. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. पंचांचा लेग बायचा इशारा. धावा आता मात्र लेग बायच्या स्वरूपात येतात की बॅटच्या स्वरूपात येतात हे महत्वपूर्ण नाहीये. धावा येणं आता गरजेचं झालंय मेहर 11 बापगाव संघासाठी. डेफिनेटली, ऍब्सोल्युटली राईट. रन्स येणं इम्पॉर्टंट आहे. धावा कशा येत, बॅट नाही होत किंवा पॅड नाही होत, धावा येणं गरजेचे आहेत. आणि त्या धावा सध्या स्कोर कार्ड वरती येत्या. स्कोर 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. फायनल मॅच, फायनलचा बिगुल वाजला आणि तशी प्रेक्षकांची गर्दी मैदानाच्या चहू बाजूने आपल्याला बघायला मिळाली. आणि आदित्य वाकडे आजपर्यंत वन साइड हिरो प्रमाणे तो लढलाय, या फायनल मॅच मध्ये झुंज देतोय. यावेळेला पुन्हा कंट्रोल या फटक्यामध्ये जरूर होता. शॉर्ट मिड विकेटला शॉर्ट ऑफ जॅप करत असताना फटका पाहायला मिळाला. 1 धाव इथे मिळाली आहे. धावसंख्या एका धावेने 7 वर 17 धावांचं लक्ष्य पार करायचं. 2 ओव्हरची मॅच, चॅम्पियन ट्रॉफी उचलायची आहे. दोन्ही संघ त्यासाठी लढतायत. क्या बात आहे. या चौदरपाडा संघाच्या गोलंदाजांना सुद्धा मात्र या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. सन्माननीय अनंतजी कोहली यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आपणास दिलं जाणार आहे. आणि त्याच विकेटच्या शोधात तुम्हाला मात्र इथून जावं लागेल, कारण आतापर्यंत दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप पाहतोय. 7 धावा लागल्या गेल्या आणि आता मात्र विजयासाठी अजूनही 10 धाब्यांची गरज ही फायनलची मॅच जिंकण्याकरता. हो, स्वपाने ड्राईव्ह केलाय, शॉट बॅक पॉईंटला पाहू शकाल क्षेत्ररक्षक तैनात आहेत. आणि या ठिकाणी पाहू शकाल पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपूर्ण झालाय. 8 धाबा इथे जोडल्या गेल्या आणि येणाऱ्या आता मात्र शेवटच्या 6 चेंडूमध्ये विजयासाठी 9 धाब्यांची गरज पाहू शकाल. मित्रांनो, जो एक षटकार पाहिला या फायनल मॅच मध्ये राहुलच्या बॅटमंद, तिथून मात्र चौदरपाडा संघातील जे खेळाडू आहेत त्यांच्या अगदी अंगामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली. आणि मात्र पाहू शकाल त्यांची जी बॉडी लँग्वेज सध्या आपण पाहतोय अगदी पॉझिटिव्ह पाहायला मिळाली. हो, डेफिनेटली 8 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. एकही गडी गमावलेला नाही. आता 9 धावा करायच्या आहेत फायनल जिंकण्यासाठी आणि 9 धावा वाचवायच्या आहेत त्या प्रतीक वाकडेला फायनल जिंकण्यासाठी चौदरपाडाकरांना.
कोणाच्या गावामध्ये गुलाल उधळला जाणार, कोणत्या गावामध्ये बँड बाजासह संघाची वरात निघणार, आता डेफिनेटली या 6 बॉल नंतर आपल्याला बघायला मिळणार आहे. परंतु ओमकार आणि योगेशनं जसा खेळ सुरू केलाय, आता इथून पहिल्या ओव्हरमध्ये 8 बनवल्यात, या ओव्हरमध्ये 9 करायच्या. थोडीशी सुधारणा आता या खेळामध्ये करावी लागेल आणि एखाद्या विकेटचा शोध प्रतीक वाकडेला घ्यावा लागेल. म्हणजे आपण जर पहिल्या षटकामध्ये अर्धा पल्ला गाठलाय टीम बापगावनं आणि अर्धा पल्ला आता मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला गाठायचा आहे. 9 धाबा इथे होणार का? प्रतीक वाकडे चालला अगदी राऊंड द विकेटनं मारा करण्यासाठी. हो वेगवान चेंडू, फलंदाज बीट आणि यष्टीरक्षक बीट, चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेनं नशिबाच्या 4 धाबा. ओ माय गॉड, एक काय घडलं? ऍक्शन रिप्ले मध्ये पाहणं इंटरेस्टिंग आहे. ज्या प्रकारे बॉल मागे निघून गेला, ओमकार फेस करत असताना ओ इनसाइड एज, बॅटची आतली केडा आणि बॉल जसा बॅटला लागून डायव्हर्ट झाला ना योगी सर, मला वाटतं की नशीब सुद्धा डायव्हर्ट झाले जे हनुमान चौधरपाडाचे. निश्चितपणे पाहू शकाल आता बॉल रन इक्वेशन 5 चेंडू शिल्लक आहेत या फायनल मॅच मध्ये आणि फक्त 5 धाब्यांची गरज फक्त म्हणू शकणार नाहीये, कारण परिस्थिती आता मात्र दोन्ही टीमच्या बाजूने आपण जर पाहिली तर नाजूक आहे. नाही, मी कालही सांगितलं, आजही सांगतो आणि उद्याही सांगेन की क्रिकेटमध्ये कोणतीच धावसंख्या तुम्हाला विजयाची ग्वाही देणार नाही. 5 बॉल 5 ची गरज. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फ्रंट फुटला येऊन यावेळेला डॉट बॉल येतोय आउटसाइड ऑफ सम, चांगली लाईन पाहायला मिळाली आहे. डॉट बॉल, 4 बॉल आणि 5 ची गरज. मित्रांनो, सामना आवडला असेल तर दोन्ही टीम साठी टाळ्यांचा गजर असू द्या, चॅम्पियन ट्रॉफी साठी टाळ्यांचा गजर असू द्या. काय फायनलची मॅच आपण पाहतोय. लो स्कोरिंग नावे तर आता मात्र या ठिकाणी 4 चेंडू मध्ये 5 धाबा इथे मात्र जोडल्या जाणार का? सलामीवीर दोघेही फलंदाज अजूनही मात्र खेळपट्टीवरती आहेत. एका बाजूला ओमकार, दुसऱ्या बाजूला योगेश. हो अंदाधून फटका, चेंडू येणे अगोदरच मात्र ओमकारनं त्या ठिकाणी फटका एक्झिक्यूट केला आणि अखेर बॅक टू बॅक हा दुसरा डॉट बॉल. प्रेशर, दबावाच्या स्थितीमध्ये जो जागेवरती चांगल्या प्रकारे उभं राहील ना तो नक्कीच यशस्वी होईल, कारण दबावाच्या स्थितीमध्ये अनेक महारथी ज्यांच्या पायाखालची जमीन स्थिर राहत नसते, नेहमीच थरकाप उडालेली असते मैदानाच्या आतमध्ये आणि तसंच दृश्य दिसतंय. आता 3 बॉल आणि 5 ची गरज आहे. प्रतीक वाकडेनं हार मानलेली नाहीये. ओमकार दलवी समोर चांगला अटॅक त्यानं सुरू केलाय. कमी गतीने टाकलेला बॉल, लाईन चुकीची या वेळेला टाकली आहे. अवांतर धाव आणि आता थोडा का होईना दिलासा मिळाला टीम मेहर 11 बापगावला. एका धावेने स्कोर आता 13 या आकड्यावर. 3 चेंडू शिल्लक आणि आता मात्र 3 मध्ये विजयासाठी 5 धाब्यांची गरज, 4 धाब्यांची गरज आहे. 13 धावा धाफलक्यावरती पाहायला मिळतात. 17 धावांचं लक्ष आपण पाहतोय समोर आहे. प्रत्येक पुन्हा एकदा हो यॉर्करचा प्रयत्न, चेंडू चालला अगदी पाहू शकाल शॉट मिड विकेटला. हो राम आहे त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. प्रत्येक धावेला फार महत्व मी नेहमीच सांगतोय आणि आताही सांगेन. ज्यावेळी आपण शिक्षण घेतो त्यावेळी एका गुणाला फार महत्व असतो. राजकारणामध्ये ज्यावेळी आपण उतरतो त्यावेळी मात्र एका मताला फार महत्व असतो आणि क्रिकेटच्या खेळामध्ये एका धावेला फार महत्व असतो. चला फिल्डिंग लावून घ्या, जास्त वेळ आपण घेऊ नका. लाईट ऑफ करा प्लीज. एका धावेला फार महत्व असतं आणि योगी सर शेवटच्या बॉलवर एक धाव शॉट आली होती आणि त्या एका अपूर्ण धावेने पुन्हा एकदा थोडंसं समीकरण बदललं. आता काहीसं चित्र वेगळं असतं. आता येणारे बॉल 2 आणि 3 धावांची गरज आहे. समीर, मागे काय झालंय ते आता मात्र आपल्याला पाहायचं नाहीये, पुढे काय करायचं आहे त्याकडे आता मात्र त्या ध्येयानं पुढे चालायचं आहे. कारण चेंडू आता शिल्लक आहेत 2 आणि विजयासाठी तुम्हाला कंपल्सरी धावा जोडायच्या आहेत 3, कारण या स्पर्धेचा प्रमुख नियम आहे चेसिंग कंपल्सरी. रिबाचा फटका, प्रॉपर कनेक्शन आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चॅम्पियन ऑफ मेहर 11 बापगाव. कम ऑन डीजे. जबरदस्त ही स्पर्धा पाहायला मिळाली आणि सांगतो स्वप्न पहा परंतु झोपेत पाहू नका, उघड्या डोळ्याने स्वप्न पहा. तो स्वप्न पाहिला होता मेहर 11 बापगाव संघाच्या प्रत्येक चाहत्याने, बारामजी मेहर यांनी, आणि तो आज स्वप्न सत्यात उतरवलाय चॅम्पियन ट्रॉफी मध्ये. व्हॉट मॅच. रिस्क येतो इश्के, काय रिस्की फटका खेळलाय.
उपस्थित झालेले आहेत.